मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 16. प्रकाशाचे परावर्तन. एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडल्यास ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. आपाती कोन व परावर्तित कोन नेहमी सारख्या मापांचे असतात. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका नेहमी एकाच प्रतलात असतात. आपाती किरण व परावर्तित किरण नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. प्रकाशाचे नियमित परावर्तन. सपाट किंवा गुळगुळीत चकचकीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. यात समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपाती कोन व परावर्तित कोन सारख्या मापांचे असतात. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत किंवा अनियमित पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. येथे समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपाती कोन सारख्या मापाचे नसल्यास परावर्तित कोनही सारख्या मापाचे नसतात. परिणामी परावर्तित किरण समांतर नसून ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. कॅलिडोस्कोप शोभदर्शी, चारूदर्शी व पारदर्शी यांचे कार्य प्रकाशाच्या परिवर्तनावर अवलंबून असून यात अनुक्रमे 3 व 2 सपाट आरसे असतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 17. मानवनिर्मित पदार्थ. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थ. निसर्गनिर्मित पदार्थ दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या तसेच निसर्गतः उपलब्ध असलेल्या पदार्थांना निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, खडक, खनिजे, पाणी, हवा. मानवनिर्मित पदार्थ नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून त्यापासून कारखान्यात तयार केलेल्या विविध पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ काच, पेन, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्माकोल इत्यादी. प्लास्टिक. प्लास्टिक हा सेंद्रिय संयुगापासून तयार केलेला मानवनिर्मित पदार्थ आहे. प्लास्टिकचे प्रकार. संरचनेनुसार प्रकार रेखीय व गोलाकार. उष्णतेच्या परिणामाच्या आधारे प्रकार. थर्मोप्लास्टिक उष्मामृदू. या प्लास्टिकला उष्णता देऊन पाहिजे तसा आकार देता येतो. उदाहरणार्थ पॉलिथिन, PVCचे पाईप, खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी. पॉलिव्हिनल क्लोराईड PVC. बोल्ट्स, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरी, खेळणी इत्यादी. पॉलिस्टायरीन PS. रेफ्रिजरेटरमधील उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी, वस्तूंचे संरक्षक आवरण, उदाहरणार्थ CD, DVDचे कव्हर इत्यादी. पॉलिइथिलीन PE. दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप, खेळणी इत्यादी. पॉलिप्रोपिलीन PP. लाऊडस्पीकर व वाहनांचे सुटे भाग, दोरी, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे इत्यादी. थर्मोसेटिंग उष्मादृढ. या प्लास्टिकला उष्णता देऊन आकार बदलता येत नाही. उदाहरणार्थ घरातील विद्युत उपकरणांची बटणे, कुकर व फ्रायपॅनचे हँडल इत्यादी. उपप्रकार. बॅकेलाइट. रेडिओ, TV, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, घरगुती वस्तू, प्रेशर कुकरचे हँडल इत्यादी. मेलॅमाइन. कपबशा, प्लेट, ट्रे यासारख्या घरगुती वस्तू, विमानाच्या इंजिनाचे काही सुटे भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादी. पॉलियुरेथिन.
सर्फबोर्ड, लहान बोटी, फर्निचर, वाहनांचे सीट्स इत्यादी. पॉलिस्टर, तंतुकाय, लेझर प्रिंटर्सचे टोनर्स, कापड उद्योग इत्यादी. प्लॅस्टिकचे गुणधर्म. अकार्यता प्लॅस्टिकचा गुणधर्म असून त्यामुळे त्याला पाहिजे तसा आकार देता येतो. प्लॅस्टिक गंजत नाही. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. प्लॅस्टिकवर सहसा हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम होत नाही. प्लॅस्टिकपासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. उष्णता आणि विद्युत दुर्वाहक असून वजनाने हलके असते. विघटनशील पदार्थ. नैसर्गिकरित्या विघटन होणाऱ्या पदार्थांना विघटनशील पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थ. अविघटनशील पदार्थ. ज्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ प्लॅस्टिक. या पदार्थामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते. प्लॅस्टिकच्या काही वस्तूंचा उपयोग मात्र अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ दवाखान्यात वापरले जाणारे सिरिंज, सलाईन पिशव्या किंवा बाटल्या इत्यादी. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्याचे भांडे. ओव्हनमध्ये धातूची भांडी वापरता येत नाहीत. ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी उपयोगात येणारे टेफ्लॉन हे देखील प्लॅस्टिकच आहे. विमानाचे काही भाग प्लॅस्टिकपासून बनवतात. पॉलिॲक्रेलिक प्लॅस्टिकचा उपयोग भिंग व कृत्रिम दातांची कवळी तयार करण्यासाठी केला जातो. थर्माकोल. पॉलिस्टायरीन या कृत्रिम पदार्थापासून थर्माकोल तयार करतात. या जटिल पदार्थाचा उपयोग आघातशोषक तसेच तापमान नियंत्रणासाठी उपयोगात येणाऱ्या खोक्यांमध्ये केला जातो. थर्माकोलला 100°C जास्त तापवल्यास ते द्रव अवस्थेत जाते आणि थंड केल्यानंतर त्याचे पुन्हा स्थायिक रूपांतर होते. या गुणधर्मामुळे थर्माकोलला पाहिजे तसा आकार देता येतो. थर्माकोलचा अतिवापर. पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. रोगांची स्थिती आणि कर्करोगजन्य परिणाम. स्टायरीन हा कर्करोगजन्य घटक कॅन्सर निर्माण करणारा थर्माकोलमध्ये असतो. त्यामुळे दीर्घकाळ थर्माकोलच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा म्हणजेच ल्युकेमिया आणि लिम्फोमा प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींना त्वचा, डोळे, पचनसंस्था तसेच श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. गर्भवती महिलांचा गर्भपात होऊ शकतो. तसेच द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजू शकते. थर्माकोलच्या भांड्यातील अन्न पुन्हा गरम केल्यास त्यात स्टायरीन विरघळून आपल्या शरीरात जाऊन पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. काच, ग्लास. फिनिशियन व्यापाऱ्यांना प्राचीन काळात काचेचा शोध वाळवंटात अन्न शिजवताना अचानक लागला. त्यांच्या लक्षात आले की वाळू आणि चुनखडी एकत्र तापवल्यामुळे पारदर्शक पदार्थ तयार होतो. हाच पदार्थ म्हणजे काच होय. त्यानंतर काच निर्मितीची कृती तयार करण्यात आली. सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून अस्फटिक, टणक परंतु ठिसूळ अशी काच तयार होते. सिलिका व इतर घटकांच्या भिन्न प्रमाणानुसार विविध प्रकारच्या काचा तयार करतात. उदाहरणार्थ सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच, फ्लिंट काच. काच निर्मिती. वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवल्यास काच तयार होते. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड विरघळण्यास सुमारे 1000°C तापमान लागते. यापेक्षा कमी तापमानास
म्हणजे 850 अंश सेल्सिअस मिश्रण वितळवण्यासाठी त्यात टाकाऊ काचेचे तुकडे टाकतात. या तापमानाला मिश्रणातील सर्व घटक द्रवरूप होते व त्यानंतर पुन्हा हे मिश्रण 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापवून नंतर लगेच थंड करतात. मिश्रण एकदम थंड केल्यास काचेला एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक स्वरूप प्राप्त होते. या प्रकारच्या काचेलाच सोडा लाईम काच असे म्हणतात. काचेचे प्रकार आणि उपयोग. सिलिका काच. घटक सिलिका, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. उपयोग प्रयोगशाळेतील उपकरणे. बोरोसिलिकेट काच. घटक सिलिका, सोडा, बोरिक ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड. उपयोग औषधाच्या बाटल्या, प्रयोगशाळेतील उपकरणे. अल्कली सिलिकेट काच. घटक सिलिका, सोडा. उपयोग पाण्यात विद्राव्य असून जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. शिसे काच. घटक सिलिका, सोडा, चुनखडी, लेड ऑक्साईड. उपयोग विजेचे बल्ब, ट्यूबलाईट, चकचकीत काच. प्रकाशीय काच. घटक सिलिका, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड, बोरॉन. उपयोग चष्मे, भिंग, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक. रंगीत काच. घटक सोडा लाईम काचेत विशिष्ट धातूंचे ऑक्साईड. उपयोग कॉपर ऑक्साईड, लाल काच, फेरस ऑक्साईड, हिरवी काच. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 18. परिसंस्था. इकोसिस्टीम. सजीव, जैविक आणि निर्जीव, अजैविक यांच्या परस्पर आंतरक्रियांमुळे परिसंस्था तयार होतात. सजीव व त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणातील घटक यांच्यात परस्पर संबंधातून तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंधाला परिसंस्था असे म्हणतात. इकोसिस्टीम हा शब्द 1930 मध्ये क्लॅफॅम यांनी सुचवला, तर 1935 मध्ये टान्सले यांनी उपयोगात आणला. विघटक. मृत सजीवांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे पुन्हा असेंद्रिय पोषद्रव्यांमध्ये रूपांतर करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात. या प्रक्रियेत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध या सेंद्रिय पदार्थांचे हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम यासारख्या असेंद्रिय पदार्थात रूपांतर होते. परिसंस्थेची रचना. स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी विविध अजैविक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता देखील वेगवेगळी असते. परिसंस्थेचे अजैविक घटक. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादी. जैविक घटकांवर अजैविक घटकांचा परिणाम होत असतो व त्यामुळे परिसंस्थेतील अजैविक घटकांवर कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे ठरत असते. परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते, कारण प्रत्येक सजीव या घटकांचा उपयोग करतात. याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवर देखील होतो. निश. सर्व सजीव आपल्या परिसंस्थेत पार पडत असलेल्या भूमिका म्हणजे निश होय. उदाहरणार्थ सूर्यफूल ही वनस्पती ऑक्सिजन उत्सर्जित करते, तसेच कीटकांना अन्न आणि निवारा पुरवते. परिसंस्थेचे प्रकार. सर्व पृथ्वी एक विस्तीर्ण परिसंस्था असून त्यात विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. त्यांच्यात अतिशय जटिल आंतरक्रिया घडत असतात. उदाहरणार्थ जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी. आकार, जागा, हवेचे स्वरूप, वनस्पती व प्राणी प्रकार यांच्या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थांचे प्रकार पडतात. याशिवाय परिसंस्थेची वैशिष्ट्ये
त्यांची कार्यप्रणाली तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादींच्या आधारे देखील परिसंस्थेचे विविध प्रकार पडतात. उष्णकटिबंधीय भागातील विविध प्रजातींमध्ये संख्यात्मक व गुणात्मक विविधता आढळून येते. बायोम्स अनेक लहान परिसंस्थांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण स्वरूपाच्या परिसंस्थेला बायोम्स म्हणतात. येथील हवामान आणि इतर अजैविक घटक समान असून सजीवांमध्ये देखील साम्य असते. बायोम्स दोन मुख्य प्रकार: भूपरिसंस्था, जलीय परिसंस्था. भूपरिसंस्था फक्त जमिनीवर आढळणाऱ्या परिसंस्था म्हणजे भूपरिसंस्था होय. अजैविक घटकांच्या प्रमाणानुसार विविध प्रकारच्या भूपरिसंस्थांचे विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ, गवताळ प्रदेशातील, उष्ण वाळवंटातील, तैगा प्रदेशातील, सदाहरित जंगलातील, बर्फाळ प्रदेशातील, विषुववृत्तीय वर्षावनांची. गवताळ प्रदेशातील आणि जंगलातील परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था, जंगलातील परिसंस्था. हवामान: कमी पाऊस, मोठा उन्हाळा, गवताळ परिसंस्था. जास्त प्रमाणात पाऊस, जंगलातील परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था. प्राणी: शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी. पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव. जंगलातील परिसंस्था विविध प्रकारचे प्राणी. गवताळ प्रदेशातील परिसंस्था वनस्पती, मोठ्या प्रमाणात गवत तसेच खुरट्या वनस्पतींची वाढ. जंगलातील परिसंस्था वृक्ष, वेली तसेच विविध प्रकारच्या वनस्पती. सुमारे 150 वर्षापूर्वी दुधवा जंगलात जास्त प्रमाणात एकशिंगी गेंडे आढळत होते, परंतु अनियंत्रित शिकारीमुळे 20व्या शतकामध्ये येथील गेंडे नामशेष झाले. विशेष प्रयत्नांनंतर 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे याच ठिकाणी पुन्हा पुनर्वसन केले गेले. त्यामुळे दुधवा हे सध्या एकशिंगी गेंड्यांसाठी अभयारण्य बनले आहे. अभयारण्य भारतात सध्या सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने मिळून विविध परिसंस्थांचे संरक्षण करतात. अभयारण्य आणि प्राणी. द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पांढरे बिबटे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम. प्राणी: हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे, भारतीय एकशिंगी गेंडा. अभयारण्य भरतपूर, राजस्थान. प्राणी: विविध प्रकारचे पक्षी. अभयारण्य रणथंबोर, राजस्थान. प्राणी: पट्टेदार वाघ. अभयारण्य गीर, गुजरात. प्राणी: आशियाई सिंहांचे जगातील एकमेव आश्रयस्थान. जलीय परिसंस्था ॲक्वॅटिक बायोमिस. सुमारे 71% भूभागावर पाणी असून फक्त 29% भाग जमिनीने व्यापला आहे. त्यामुळे क्षेत्रीय दृष्टीने जलपरिसंस्था ही सर्वात जास्त व्यापक नैसर्गिक परिसंस्था आहे. जलीय परिसंस्थेचे उपप्रकार: गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडीची परिसंस्था. गोड्या पाण्यातील परिसंस्था फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, नदी, तळे व सरोवर. खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था मरीन इकोसिस्टीम, सागरी उपसागर. जलाशयामध्ये तळाशी विघटक जीवाणू असतात. सागरी जलात क्षारता असते आणि गोड्या पाण्यात क्षार नसतात. पाण्यामध्ये शैवाल हे उत्पादक सजीव असून त्यांना खाणारे छोटे मासे, त्यावर अवलंबून असणारे मोठे मासे अशा प्रकारची अन्न साखळी तेथे आढळून येते. छोटे मासे हे प्राथमिक भक्षक असून मोठे मासे हे द्वितीय भक्षक असतात. मृत वनस्पती, प्राणी व टाकाऊ पदार्थ पाण्याच्या तळाशी साचतात व त्यांचे विघटन सूक्ष्मजीव करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 19. ताऱ्यांची जीवनयात्रा. विश्व असंख्य दीर्घिकांपासून बनलेले असून त्यांचे आकारानुसार चक्राकार, लंबगोलाकार व अनियमित असे 3 मुख्य प्रकार आहेत. आपली सूर्यमाला देखील एका चक्राकार दीर्घिकेचा भाग असून तिला मंदाकिनी हे नाव आहे. या दीर्घिकेला आकाशगंगा असे देखील म्हणतात. तारे गुणधर्म. आपल्याला रात्री निरभ्र आकाशात सुमारे 4000 तारे दिसतात. तारे हे अतिशय तप्त वायूंपासून बनलेले मोठ्या आकाराचे गोल असतात. सूर्य गुणधर्म. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात जवळचा तारा असून तो इतर ताऱ्यांपेक्षा मोठा आहे. सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी 72% भाग हायड्रोजन, 26% भाग हेलियम तसेच 2% भाग हेलियमपेक्षा जास्त अणुअंक असलेल्या मूलद्रव्यांचा बनला आहे. सूर्याचे वस्तुमान 2 × 10⁻30 kg पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 3.3 लाख पट जास्त. सूर्याची त्रिज्या 6,95,700 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट जास्त आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 5800 केल्व्हिन. सूर्याच्या केंद्रातील तापमान 1.5 × 10⁻7 केल्व्हिन. सूर्याचे सरासरी वय 4.5 अब्ज वर्षे. विश्वातील विविध अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या एककाचा वापर करतात. 1 प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले एकूण अंतर होय. प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख किलोमीटर पर सेकंड इतका असून 1 प्रकाश वर्ष अंतर म्हणजे 9.5 × 10⁻12 किलोमीटर एवढे अंतर असते. ताऱ्यांची निर्मिती. दीर्घिकेमध्ये असलेल्या ताऱ्यांमध्ये बऱ्याच रिक्त जागा असून त्यात वायू व धुळीचे मोठे ढग असतात. त्यांना आंतरतारकीय ढग असे म्हणतात. यांचा आकार कित्येक प्रकाशवर्षे असतो. विक्षोभामुळे या ढगांचे आकुंचन होऊन घनता आणि तापमान वाढते व त्यामधून एक तप्त वायूचा गोल बाहेर पडतो. वाढणारी घनता आणि तापमानामुळे अणुकेंद्रकांचा संयोग होऊन ऊर्जा निर्मितीस सुरुवात होते. या ऊर्जेलाच अणुऊर्जा किंवा केंद्रकीय ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेमुळे हा गोल स्वयंप्रकाशित होऊन नवीन तारा निर्माण होतो. अशा प्रकारे ढगांच्या आकुंचनातून एकाच वेळी हजारो तारे निर्माण होतात. ताऱ्यांची स्थिरता. तारे बऱ्याच कालावधीपर्यंत स्थिर राहतात. प्रत्येक ताऱ्यामध्ये गुरुत्वीय बल व तप्त वायूंचे बल कार्यरत असते. गुरुत्वीय बल हे ताऱ्याच्या केंद्राच्या दिशेने कार्यरत असून ते ताऱ्यातील वायूच्या कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते. तप्त वायूंचे बल ताऱ्यातील पदार्थाला सगळीकडे पसरवण्याचे कार्य करते. तप्त वायूंचा दाब ताऱ्यांच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतो. गुरुत्वीय बल व तप्त वायूंचे बल यामध्ये संतुलन असल्यास तारा स्थिर राहतो. परंतु जेव्हा एखादे बल दुसऱ्या बलापेक्षा जास्त होते तेव्हा जे बल जास्त प्रभावी असते त्यानुसार तारा आकुंचन किंवा प्रसरण पावत असतो. ताऱ्यांची उत्क्रांती. कालावधीनुसार ताऱ्यांच्या गुणधर्मामध्ये संथ गतीने बदल होत जातात. त्यालाच ताऱ्यांची उत्क्रांती म्हणतात. तारा सतत ऊर्जा उत्सर्जित करत असल्यामुळे त्याची ऊर्जा पातळी सातत्याने कमी होत जाते. त्यामुळे त्यातील गुरुत्वीय बल व वायूंच्या दाबाचे बल असंतुलित होऊ शकते. ताऱ्यांचे तापमान स्थिर असल्यास तारा स्थिर असतो. त्यामुळेच ताऱ्यामध्ये सतत ऊर्जा निर्मिती होणे गरजेचे असते.
ताऱ्यांच्या केंद्रकातील इंधनाचे ज्वलन होऊन ऊर्जा निर्मिती होत असते. हे इंधन संपल्यास ऊर्जा निर्मिती बंद होऊन ताऱ्याचे तापमान कमी होऊ लागते आणि त्यामुळे गुरुत्वीय बल व वायूच्या दाबाचे बल यांचे संतुलन बिघडते. जेव्हा गुरुत्वीय बल वायुदाबाच्या बलापेक्षा जास्त असते तेव्हा तारा आकुंचन पावतो. यामुळेच ताऱ्यात दुसरे इंधन उपयोगात येते. उदाहरणार्थ, हायड्रोजन संपल्यास हेलियमच्या केंद्रकाचा संयोग होतो. ही इंधने ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतात. ताऱ्याचे वस्तुमान जास्त असल्यास तेवढी जास्त इंधने ताऱ्यात वापरली जातात. सर्व इंधने संपल्यानंतर ऊर्जा निर्मिती थांबून ताऱ्यांचे तापमान कमी होते. वायुदाब बल व गुरुत्वीय बल यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे ताऱ्यांची उत्क्रांती थांबून तो तारा अंतिम स्थितीकडे जातो. ताऱ्यांची अंतिम स्थिती. ताऱ्यातील ऊर्जा निर्मिती बंद झाल्यावर वायूचा दाब कमी होऊन तारा आकुंचन पावतो व त्याची घनता वाढते. वायूंची घनता प्रचंड वाढून निर्माण होणारा दाब तापमानावर अवलंबून नसतो. त्यामुळे ऊर्जा निर्मिती पूर्ण बंद होऊन तसेच तापमान कमी होऊन देखील गुरुत्वीय दाब आणि वायुदाब स्थिर राहतात व त्यामुळेच ताऱ्यांची स्थिरता कायम राहते. यालाच ताऱ्याची स्थिरता अंतिम अवस्था म्हणतात. ताऱ्याच्या एकूण वस्तुमानानुसार ताऱ्याच्या अंतिम स्थितीचे 3 प्रकार करतात. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीपेक्षा कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या वेळी जास्त प्रमाणात प्रसरण झाल्यामुळे त्यांची त्रिज्या 100 ते 200 पट वाढते. यांच्या मोठ्या आकारामुळे व तापमान कमी झाल्यामुळे हे तारे लालसर दिसतात. त्यामुळे यांना तांबडे राक्षसी तारे म्हणतात. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होऊन वायूंचे आवरण दूर जाते आणि आतील भाग आकुंचन पावतो. या आतील भागाचा आकार सहसा पृथ्वी एवढा असतो, परंतु वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप जास्त असल्याने घनता प्रचंड वाढते. या स्थितीमध्ये ताऱ्यामधील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण होणारा दाब तापमानावर अवलंबून नसतो, परंतु तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलाला अनंत कालावधीसाठी संतुलित करू शकतो. या अवस्थेमध्ये तारे आकाराने लहान व रंगाने पांढरे दिसतात, म्हणून त्यांना श्वेतबटू म्हणतात. या अवस्थेला या ताऱ्यांची अंतिम अवस्था म्हणतात. सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. या ताऱ्यांमध्ये तांबडा राक्षसी तारा व त्यानंतर महाराक्षसी तारा ही अवस्था पाहायला मिळते. महाराक्षसी अवस्थेत त्यांचा आकार 1000 पट वाढू शकतो. त्यांच्या उत्क्रांतीच्या शेवटी होणारा महाविस्फोट प्रचंड शक्तिशाली असून त्यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते. त्यामुळेच हे तारे आपल्याला दिवसासुद्धा दिसतात. महाविस्फोटानंतर हा तारा आकुंचन पावून त्याचा आकार फक्त 10 किलोमीटरच्या आसपास असतो. या अवस्थेतील तारे पूर्णतः न्यूट्रॉन कणापासून बनतात, म्हणून त्यांना न्यूट्रॉन तारे असेही म्हणतात. न्यूट्रॉन्समुळे निर्माण होणारे बल गुरुत्वीय बलाला अनंत कालावधीपर्यंत संतुलित ठेवते. या अवस्थेलाच या ताऱ्याची अंतिम अवस्था म्हणतात. सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पट जास्त वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. या प्रकारच्या ताऱ्यांच्या महाविस्फोटानंतर कोणताही दाब गुरुत्वीय बलाला संतुलित ठेवू शकत नसल्यामुळे हे तारे सतत आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांची घनता आणि गुरुत्वीय बल प्रचंड वाढलेले असते. त्यामुळे या ताऱ्यांच्या
आजूबाजूच्या सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षिल्या जातात आणि या ताऱ्यांमधून कोणतीही वस्तू म्हणजे प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. तसेच या ताऱ्यांवरून प्रकाश परावर्तित न होता त्यांच्यात शोषला जातो. त्यामुळे असे तारे आपल्याला दिसत नाहीत. या ताऱ्यांच्या अंतिम अवस्थेलाच कृष्णविवर म्हणतात. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.